एक वर्षांपासून सुरू झालेला तरसोद ते पारधी हा जो बायपास रस्ता आहे त्याचे उद्घाटन न करताच त्याची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी जी वाहतूक झाली त्यानंतर आता गेल्या 2 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कुठेतरी या चार पदरीकरण झालेला जो बायपास रस्ता या ठिकाणी तडे पडण्याला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की माझ्या जवळचा जो पूल आहे या ठिकाणी हा जो आसोदा भादली रेल्वे पूल रस्ता या ठिकाणी पूर्णपणे खचलेला आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जी पारधीकडून तरसोदकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला जो पूल आहे आसोदा पूल रेल्वे पूल त्या ठिकाणी हे पूर्णपणे धसलेलं आहे आणि हे जे काम केलेलं आहे निकृष्ट दर्जाचं त्याचं कुठंतरी हे पितळ उघडं पडलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी नहीचे प्रशासन अधिकारी असो किंवा जे बांधकाम केलेल्या ठेकेदाराने या ठिकाणी आपले पितळ झाकण्यासाठी हे पांढरा कागद झाकण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने हा जो रेल्वे उड्डाण पूल आहे त्या ठिकाणी जवळपास या ठिकाणी मोठमोठे तडे पडलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी गेल्या 24 तासांपासून हे जी रस्त्यांवरील वाहतूक आहे पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। असे असले तरी किमान या ठिकाणी नहीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन थातूरमातूर काम करून आणि आपले पितळ झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु हे जे काम केलेलं आहे पूर्णपणे उघड आल्यामुळे त्यांची खळबळ उडाली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे काम आहे हे समोर केलेले जे पिलर आहेत ते देखील आता तडे जाण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता कुठेतरी हे जे काम आहे भविष्यात देखील पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असल्याची पडणार आहे, म्हणजे दिसून येणार आहे। भविष्यात जर बघितलं तर हा जो पूल आहे हा वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही यासाठी आता दिल्ली येथून एक एक्सपर्ट पथक या ठिकाणी दाखल होणार आहे आणि या निकृष्ट दर्जाची केलेल्या कामाची गुणवत्ता देखील पाहणार आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की जो पूल पूर्णपणे खचलेला आहे या ठिकाणी जे तडे पडलेले आहेत या संबंधित ठेकेदाराने आपले पितळ लपवण्यासाठी केलेले कामाचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी या ठिकाणी जे तडे पडलेले या ठिकाणी वाळू टाकून हे झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहू शकतो की हे जे मोठे मोठे तडे आहेत हे तडे या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हे जे काम आहे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर येत आहे। दरम्यान गेल्या 24 तासांपासून ही नहीच्या माध्यमातून हे जे काम आहे या ठिकाणी जे काम होतं ते आता काहीतरी लवकरात लवकर या ठिकाणी काम करणार आहेत। दरम्यान गेल्या 24 तासांपासून या रस्त्यावरील वाहतूक आहे ही पूर्णपणे थांबवण्यात आली आहे, तरी देखील या ठिकाणी दुचाकी असो किंवा फोर व्हीलर असो यांची वाहतूक वर्दळ सुरू आहेत। आपण पाहू शकता की हे जे दुचाकी आहेत या ठिकाणी अजूनही वाहतूक सुरू आहे। त्यामुळे कोणाचा जीव जाईल किंवा हा जो धोका आहे पत्करण्याचा जो संभावना आहे कोणाचा जीव जाऊ शकतो या कारणामुळे, त्यामुळे लवकरात लवकर हे जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं। तसेच हे जे संबंधित ठेकेदार आहे यांच्यावर प्रशासन कारवाई करेल का किंवा हे जे रस्ता आहे हा रस्त्याची दुरुस्तीकरण लवकरात लवकर होईल का असा देखील प्रश्न या परिसरातून केला जात आहे। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।